हां, तुम्ही अबू आझमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली, पण अबू आझमी तुमचाच माणूस आहे, तुमच्या मदतीला धावला. तिचे गंभीर स्वरूपाचे आरोप, फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही, तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात, तर त्यामुळेही महाराष्ट्र कलंकितच होतो. आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोडपासून सगळे आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे? मला आश्चर्य वाटतंय. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या, ते एरवी फडफडत असतात. काय झालं? फडफडणं कुठे गेलं? का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केला की तेवढ्या पुरतंच तुमचं फडफडणं असतं का? जयकुमार स्वारगेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे, आश्रयदाता असेल, धनंजय मुंडे राजीनामा मागितला. तुम्ही तराजू आणलेला आहे का? आयोग महाराष्ट्राचा कुठे आहेत महिला नेते? पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे. सारखे विकृत मंत्री या राज्यात मंत्रिमंडळ समोर काही पुरावे आले, आता तुम्ही कुठले पुरावे ते आवाज उठवावा लागेल. बोला. मागणी कशाला करायला पाहिजे? लात मारली पाहिजे अशा महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे, हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये. हे मंत्री मांडे लावून बसणार असतील तर देवेंद्र कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांविरुद्ध बोलणार आहेत, महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहेत, लाडक्या बहिणी बोलणार आहेत, हा प्रश्न आहे. पण राऊतसाहेब, म्हणून काही स्ट्रॅटेजी आहे का? अशी प्रकार येत आहे. प्रश्न असा एक मुद्दा आहे. काही गोष्टी म्हणतो की नैतिकता मैलभर फिरत, तरी आम्ही बघू विरोधी पक्षाचे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून, सरकार म्हणून काय करता, हे सगळे प्रश्न मी केंद्राकडे सुद्धा पाठवणार आहे. शिष्यानं पत्र लिहून सांगणार आहे की आपण त्यात लक्ष घाला. नाही, पण राऊतसाहेब, काल राजीनामा धनंजय मुंडेंनी जी ट्विटर सत्सद विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा देत असल्याचं सांगताना प्रकृतीचंही त्यांनी कारण दिले. जी प्रकृती उत्तम आहे, ते काल चुकत होते, मिनिटही येत नाही वगैरे असं मी आधी ऐकलं आणि मलाही त्यांच्याविषयी दया आली. त्या पद्धतीनं वर होत, ज्या राजीनाम्याचं पत्र ज्या पद्धतीनं त्यांनी तयार केलं त्याच्यामध्ये त्यांना मधील घटनेचा खूप झाले असं त्याच्यावरून स्पष्ट दिसत. माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या नाही तर हे सांगितल्यावरच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. बाकी मला त्यात काही दिसत नाही. अजितदादा म्हणतात की झळ बसणार नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे आणि कार्यकर्त्यांमुळे राजकारण करू नका, कार्यकर्ते जीवावरती. खरं म्हणजे सगळ्यात मोठे भ्रष्टाचार आरोप असलेले मंत्री, ते पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप, ते अजित पवारांवर आहेत. नैतिक मुद्द्यावरच राजकारण असते ते पहिले अजित पवारांनी द्यायला. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्याच्यावर आरोप केले ते तुम्ही आहात. तर कळा बसत नाहीत, कळा बसत नाही, फार चर्चा करू. राऊतसाहेब, उद्धव ठाकरे पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे, पण एकूण परिस्थिती लक्षात घेता भाजप त्यांच्या नावाला सहमती किंवा त्यांची घोषणा होईल असं दिसत. कारण जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव होते त्यावेळेस भाजप आमदारांचं पंतप्रधानांची नक्कल असेल, अशा अनेक गोष्टी झाल्या. अच्छा, हे आणि लोक असे काही नियम दिलेत का की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भाषणासंदर्भात, बोलण्यासंदर्भात, त्याचा परखड वापर करणाऱ्यांना पदं द्यायची नाही, असं असेल तर मला सांग.
सांगावं.